परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलाय। सरनाईक यांना मांडवलीतून रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळाली। सरनाईक यांनी बाईक अडवलेली रॅपिडो कंपनी प्रो गोविंदा लीगचा स्पॉन्सर असल्याचं सुद्धा रोहित पवार यांचं म्हणणं आहे। सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। नेमकी काय एक्सपोज केलेली आहे रोहित पवार यांनी बघूया। परिवहन मंत्र्यांचा हॅशटॅग डबल धमाका। रॅपिडो बाईक आली, त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली। बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली। मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवलीहून स्पॉन्सरशिप मिळाली। आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, गौरी, आपण जर पाहिलं जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा प्रताप सरनाईक यांनी जे एक रॅपिडो चालक होतं त्याला पकडलं होतं मंत्रालयाच्या समोर। त्यांनी स्वतः बुकिंग केली होती आणि ह्या रॅपिडो चालकाला पकडलं होतं। त्यानंतर आपण जर पाहिलं प्रताप सरनाईक यांनी बाईट देखील दिला होता की त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या ज्या रॅपिडो बाईक चालू आहेत मुंबईमध्ये त्या अनधिकृतपणे चालू आहे, त्या चालल्या नाही पाहिजे असं त्यांची भूमिका होती। आणि आता आज जी प्रो गोविंदा लीग जी सुरू होते त्यालाच प्रताप सरनाईक आपण पाहिलं तर ते आधीपासून ही गोविंदा लीग भरवत असतात आणि त्यालाच स्पॉन्सरशिप म्हणून रॅपिडो ही जी कंपनी आहे त्यांनी स्पॉन्सरशिप केली आहे। त्यामुळे आता रोहित पवार यांनी कुठेतरी प्रताप सरनाईक यांवर टीका केली आहे। त्यांचं असं म्हणणं की दुटप्पीपणा तुम्ही घेताय, एकीकडे तुम्ही त्याच कंपनीला अनधिकृत म्हणता, तुम्ही पकडतात त्या लोकांना। आपण जर पाहिलं तर कुठेतरी बोलता की असं केलं नाही पाहिजे आणि एकीकडून त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप तुम्ही घेता। त्यामुळे आता पाहायला महत्वाचं असणार आहे की प्रताप सरनाईक काय बोलणार। नक्कीच पद्मेश, याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।